सुद्धा भाषणं दिलेली आहेत. त्यामुळे ते 122 जे लोक मेलेत त्यांना न्याय मिळणं तर सोडा, त्यांच्या तोंडावर मी म्हणल्याप्रमाणे 4-5 लाख रुपये त्यांच्या घरच्या तोंडावर टाकतील आणि सरकार हात वर करेल. विरोधी पक्ष नेता म्हणजे विरोधी पक्षातील जे अखिलेश यादव आहेत हे सुद्धा त्या बाबाच्या विरोधात बोलणार नाहीत किंवा योगी आदित्यनाथ हे सुद्धा बोलणार नाहीत. त्यामुळे सरकार या बाबाचं काही वाकडं करू शकणार नाही. त्यामुळं आपण जनता म्हणूनच मूर्ख होणं थांबवलं पाहिजे आणि अशा माणसांच्या नादी न लागलेलं बरं आहे. कारण असे जे भोंदू बाबा आहेत हेच या सरकारचे वोट बँक आहेत. या सरकारच्या वोट बँकला धक्का लागला तर मग हे भोंदू बाबा काय म्हणतात ते, ह्या भोंदू बाबा सावध होईल. त्यामुळे सरकार या भोंदू बाबाला काहीच करणार नाही, कारण एवढे लाखोच्या लाखो भक्तगण त्यांच्या मागे असतात. त्यामुळे सरकार सुद्धा त्याला वोट बँक म्हणूनच पाहते. आपणच सावध व्हा आणि योग्य निर्णय घ्या, योग्य माणसाच्या प्रभावात राहा.